नमस्कार, मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया. भारतातील सर्वात मोठा खासगी बंदर असलेल्या अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता अमेरिका, युरोपियन युनियन आणि ब्रिटनने निर्बंध घातलेल्या कोणत्याही जहाजांना अडानी पोर्टच्या बंदरावर प्रवेश मिळणार नाही. या निर्णयामुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम होऊ शकतो, कारण रशिया हा भारताला कच्चे तेल पुरवणारा प्रमुख देशांपैकी एक असून 1/3हून अधिक पुरवठा येथूनच होतो. विशेष म्हणजे गुजरातमधील मुंद्रा बंदर अडानी पोर्टच्या नियंत्रणाखाली आहे. भारताच्या जवळपास 10% कच्च्या तेलाच्या आयातीची हाताळणी ते करतात. ब्रिजवॉटर असोसिएशनचे संस्थापक रे डालियो यांनी अमेरिकन शेअर बाजाराचा मोठा इशारा दिला आहे. या बाजाराला फायनान्शियल हार्ट अटॅक येऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे, कारण अमेरिकेचे वाढते कर्ज आणि भूराजकीय तणावामुळे अमेरिकन शेअर बाजार मोठा फायनान्शियल हार्ट अटॅक येण्याचा इशारा ब्रिजवॉटर असोसिएशनचे संस्थापक रे डाली यांनी दिलाय. जागतिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला डालियो यांनी दिलेला आहे. अर्बन कंपनी लिमिटेड IPOला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. शेवटच्या दिवशी हा IPO तब्बल 58.26 पट ओव्हर सबस्क्राईब झालाय. 1900 कोटींच्या या IPOसाठी 10.67 कोटी शेअर्सची ऑफर करण्यात आली होती, पण गुंतवणूकदारांकडून तब्बल 622 कोटीहून अधिक शेअरसाठी मागणी झाली आहे. NSO म्हणजेच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय पुन्हा एकदा घराघरात मोठं सर्वेक्षण घेणार आहे. 1950 पासून सुरू असलेली ही परंपरा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप उपयोगी ठरते. संपूर्ण भारतातील कर्ज, गुंतवणूक सर्वेक्षण आणि शेतकरी घरातील परिस्थिती मूल्यांकन असं सर्वेक्षण 2 महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये पार पाडणार आहे. हे सर्वेक्षण जुलै 2026 ते जून 2027 या काळात होणार आहे. या सर्वेक्षणातून खर्च, रोजगार, शेती आणि कर्ज या सगळ्यांबद्दल महत्त्वाची माहिती मिळणार आहे. भारतीय शेअर बाजारात आज तेजीचा माहोल आहे. सेन्सेक्स तब्बल 356 अंकांनी उसळला, तर निफ्टीने 25,100ची पातळी पार केली. मेटल, फायनान्शियल आणि ऑटो शेअर्सनी बाजाराला दमदार आधार दिला. पुढील आठवड्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करेल या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. कमी किमतीच्या उत्पादनांवर GST कमी झाला असला तरी रिटेल किमतीत कमी करणं शक्य नाही, अशी माहिती FMCG कंपन्यांनी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाला दिली आहे. भारतीय ग्राहकांना 5, 10, 20 रुपयांची वस्तू खरेदीची सवय आहे, त्यामुळे किमतीत कमी करण्याऐवजी पॅक साईज वाढवणार असल्याचं कंपन्यांनी सांगितलंय. म्हणजेच ग्राहकांना आता त्याच पैशात जास्त उत्पादनं मिळणार आहेत. मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.